नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि येत्या 2च दिवसात निकाल सुद्धा जाहीर होणार आहेत. तरी काही न्यूज चॅनेल्स, एजन्सीज व कंपन्यांनी आपापले एक्झिट पोल, ओपिनियन पोल प्रदर्शित केलेले आहेत. याआधीही INS मॅट्रिक्स व लोकपोलचा सर्व्हे आला होता. या दोन्ही सर्व्हेचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आधीच आहेत, ते तुम्ही बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. तर यातील INS मॅट्रिक्सच्या सर्व्हेमध्ये महायुतीच्या बाजूने कौल दिलेला होता, तर लोकपोलच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर अजून काही विविध एजन्सीजचे सर्व्हे आलेले आहेत, त्याची आकडेवारी काय सांगते ते बघूया. नंबर 1 चाणक्य, महायुती 152 ते 160 जागा, महाविकास आघाडी 130 ते 138 जागा व इतर 6 ते 8 जागा. नंबर 2 ICPL, महायुती 126 ते 156, महाविकास आघाडी 129 ते 159 व इतर 6 ते 8. नंबर 3 JVS, महायुती 158 ते 159, महाविकास आघाडी 115 ते 116 व इतर 12 ते 13 जागा. नंबर 4 मराठी रुद्र, महायुती 128 ते 142, महाविकास आघाडी 125 ते 140 व इतर 18 ते 23. नंबर 5 पी मार्क, महायुती 137 ते 157, महाविकास आघाडी 126 ते 146 व इतर 2 ते 8. नंबर 6 पीपल्स पल्स, यांनी तर थेट एकाच आकड्यामध्ये सर्वेक्षण सांगितलेलं आहे. त्यामध्ये महायुती 182, महाविकास आघाडी 97 व इतर 9 जागा. नंबर 7 मॅट्रिक्स, महायुती 150 ते 170, महाविकास आघाडी 110 ते 130 व इतर 8 ते 10. या 7 एक्झिट पोल मधील निम्म्यापेक्षा जास्त एक्झिट पोलची आकडेवारी ही महायुतीच्या बाजूने झुकलेली दिसत आहे. तर फक्त 1 ते 2च पोल महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याचं सांगत आहेत. तरी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून आमचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, शरद पवार हे नेते आमचं सरकार येईल असं सांगत आहेत. तर महायुतीकडून देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, संजय शिरसाट, अजित पवार यांसारखे नेते महायुतीचं सरकार कायम राहील असे भाकीत वर्तवत आहेत. तरी खरा निकाल काय लागेल हे 23 तारखेला कळेलच. पण तोपर्यंत या एक्झिट पोलच्या आकडेवारीबद्दल तुम्हाला काय वाटते व कोणाचं सरकार स्थापन होईल याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.